Hello students, today we are starting the 8th lecture on rotational dynamics. In previous lecture, we have started the applications of UCM. In that, we have seen first application, the vehicle on horizontal curve road. The vehicle when traveling on horizontal curve road, we derive one expression and it has formula under root of V max is equal to under root of mu rg. We have derived. After that, second one we have seen the well or wall of death. In that we have seen the formula minimum velocity which is required for traveling in curve road. Now we have to start the third application, vehicle on bank road. म्हणजेच काय आपण आतापर्यंत ऍप्लिकेशन स्टार्ट केले आहे आणि त्यामध्ये पहिलं ऍप्लिकेशन बघितलं का व्हेकल ट्रॅव्हलिंग अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. त्यामध्ये आपण एक डेरिव्हेशन काढलं v max is equal to under root of mu rg. नंतर वेल और वॉल ऑफ डेथ म्हणजे त्याला मौत का कुआ असं आपण म्हणतोय, त्यामध्ये पण आपण एक डेरिव्हेशन काढले. आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचंय का व्हेकल ऑन अ बँक रोड. आता आपण जे बघितलंय तर बँक रोड किंवा बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय ते अगोदर बघू. तर काय आहे डेफिनेशन? ज्यावेळेस आपल्याला नॉर्मली माहित आहे का ज्यावेळेस हे हॉरिझॉन्टल रोड आहे, ज्यावेळेस आपण आउटर एजला इनर एज पेक्षा काहीतरी वरती करणार म्हणजे रेज बाय सम अँगल. तर ज्यावेळेस आपल्याला इकडे टर्न घ्यायचा आहे त्यावेळेस आपण काय करणार का इकडल्या साईडला थोडा असं वरती करणार म्हणजे काहीतरी अँगलनी ते काय करणार टिल्ट करणार. तर त्याला म्हणणार, त्या प्रोसेसला म्हणणार अँगल ऑफ बँकिंग. समजून घेऊ आपण. द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज, द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. The process of rising outer edge over inner edge through certain angle is called banking of road. आणि जे अँगलनी ते रेज केलेलं असतं त्या अँगलला म्हणतात अँगल ऑफ बँकिंग. द अँगल मेड बाय सरफेस ऑफ रोड विथ हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. म्हणजे काय समजलंय? रोड असा आहे याला म्हणणार हॉरिझॉन्टल. त्यामध्ये आता आपण काय केलं, त्याची आउटर एज आपल्याला टर्न इकडे घ्यायचंय तर आउटर एज थोडी अशी वरती केली तर जी काहीतरी आउटर एज असणार आणि त्या ठिकाणी अँगल फॉर्म होणार आणि ते जे अँगल फॉर्म झालेलं आहे त्याला म्हणणार अँगल ऑफ बँकिंग. आणि जी प्रोसेस करतोय आपण रेजिंग द आउटर एज ओव्हर इनर एज याला काय म्हणतात बँकिंग ऑफ रोड. आता थोडं समजून घेऊ आपण. इथं हे कर्व पाथ आहे आणि यामध्ये आपण असं हॉरिझॉन्टल रोड बघितलंय आणि यामध्ये आपलं मागचं जे डेरिव्हेशन होतं त्यामध्ये व्हेकल या ठिकाणी आपण ठेवलं. आता आपण त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल कर्व रोडवर नाही ठेवणार, मग काय करणार, रोडला थोडं काय करणार त्याच्या आउटर एजला थोडं रेज करणार म्हणजे आउटर एज आपण अशी बनवणार. ही इनर एज त्या जागेवर आहे, आउटर एज इथं होती तर त्याला आपण काहीतरी रेज केलं, काहीतरी हाईटने काय केलं रेज केला आणि रेज केल्यानंतर इथं काहीतरी अँगल बनलं तर ते जे अँगल बनलं त्या अँगलला म्हणणार आपण अँगल ऑफ बँकिंग. आता या ठिकाणी समजून घ्या अँगल ऑफ बँकिंग झालं. आता कर्व जे रोडचं सरफेस आहे आता हा सरफेस आहे, हे सरफेस राहिलेलं नाही. आता रोडचं सरफेस हे सरफेस आहे आणि ह्या सरफेसवर आता आपण काय करणार आहे व्हेकल ठेवणार आहे आणि त्या व्हेकल वरती कोणते कोणते फोर्सेस लागणार आणि त्याचं मॅक्झिमम मिनिमम स्पीड किंवा त्याच्यासाठी कमीत कमी किती स्पीड पाहिजे
ते आपण त्याचं डेरिव्हेशन बघणार. तर आता आपण एक व्हेइकल काढलं 4 व्हीलर आणि आपण व्हर्टिकल सेक्शन घेतोय, त्यामुळे आपल्याला फक्त दोन त्याचे व्हेइकल दिसतात, त्याचे दोन व्हील्स दिसतात हे आपल्याला माहित आहे. आता यामध्ये याच्यावर कोणते कोणते फोर्सेस लागणार ते अगोदर बघू. तर आता या ठिकाणी आपण त्याचं सेंटर ऑफ मास घेतलं किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी घेतलंय, तर त्या ठिकाणी काय होईल का मास कधी पण कसं ऍक्ट होतं व्हर्टिकली डाऊनवर्ड. तर त्यामुळे त्याचं वेट जे आहे mg ते व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं. आता दुसरा फोर्स कोणता असतं नॉर्मल रिएक्शन. आपल्याला माहित आहे नॉर्मल रिएक्शन कसं असतं कधी पण परपेंडिक्युलर टू द सरफेस. तर ज्या सरफेस वर ते व्हेइकल आहे त्या सरफेसला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन लागणार. तर या ठिकाणी काय आहे सरफेस आपलं इन्क्लाइन आहे, तर नॉर्मल रिएक्शन कशी लागणार ही अशी लागणार. बघा ज्यावेळेस मी याला एक्सटेंड करणार तर या ठिकाणी माझं 90 डिग्री फॉर्म होणार. नाही तरी आपण नॉर्मल मध्ये काय करतो का जे व्हेइकल आहे त्याला पार्टिकल म्हणून काय करतोय समजतोय. तर या ठिकाणी जर मी हे हॉरिझॉन्टल घेतला आणि हे व्हर्टिकल घेतलं तर हे आपला रोड आहे. तर या ठिकाणी मी जर व्हेइकल समजलंय तर या ठिकाणी ह्या व्हेइकल वर काय काय लागणार आहे एक तर त्याची mg हे त्याचं वेट लागणार साधा आहे. आता याचं सरफेस असं असल्यामुळे त्याला परपेंडिक्युलर म्हणजे असं हे नॉर्मल लागणार हे आपल्याला मान्य आहे. हे नॉर्मल झालं कारण इथं 90 डिग्री फॉर्म झाले. आता बघा आपल्याला हे दोन त्याच्यावर फोर्सेस लागले. आता आपण ह्या केसमध्ये आता आपण जे बँकिंग ऑफ रोड आहे ह्या केसमध्ये आपण असं समजतोय का यामध्ये फ्रिक्शन 0 आहे. फ्रिक्शन काय आहे 0 आहे. असं पॉसिबल नाही आहे पण आपण कन्सिडर करतो का फ्रिक्शन 0 आहे. तर त्यामुळे मग काय होईल का याच्यावर फक्त दोनच फोर्सेस लागणार mg आणि नॉर्मल रिएक्शन. आता मग काय आहे हे नॉर्मल रिएक्शन आहे n आणि हे mg आहे. सेम डायग्राम इकडे आहे इकडे पॉइंट म्हणून कन्सिडर केला आपल्याला समजावं म्हणून. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे जर फोर्स इन्क्लाइन असेल तर त्याला रिझॉल्व करावं लागतं आणि रिझॉल्व कशामध्ये करतो आपण व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट मध्ये त्याला रिझॉल्व करतो. तर आपण याला पण रिझॉल्व करू शकतो आणि या ठिकाणी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कसे येतील बघा. हे झालं व्हर्टिकल कॉम्पोनंट आणि हे झालं हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. आता ह्याच्या व्हॅल्यूज काढायचे आणि याचे व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला अँगल माहित पाहिजे कुठला तरी. तर आपण ते घेत असतो n cos θ आणि n sin θ. n काय घेतो कारण इथं फोर्स n आहे त्याबरोबर जे इथं फोर्स असणार तिथं जर f असतं तर f cos θ f sin θ. पण नेमकं cos कुठे घ्यायचं आणि sin कुठे घ्यायचं हे माहितीसाठी आपल्याला अँगल माहित पाहिजे. तर या ठिकाणी अँगल आहे θ. या ठिकाणी अँगल किती आहे θ आहे. आता तुम्ही म्हणणार हे अँगल θ आलं कुठून कारण θ अँगल तर इथं दिलेलं आहे पण इथं θ अँगल कसं आलं तर आपण त्याला शॉर्ट मध्ये दाखवलं. आता थोडं याच्यासाठी मॅथ आपल्याला यूज करावं लागेल. या ठिकाणी अँगल किती आहे θ आहे. आता या दोघांमध्ये आता या ठिकाणी 90 डिग्री आहे हे आपल्याला मान्य आहे. याला आपल्याला रिझॉल्व करायचं म्हणजे काय करावं लागणार हे असं करावं लागणार असं करावं लागणार. आता बघा या ठिकाणी n आणि ह्या लाईन मध्ये 90 डिग्री आहे. आता हे θ असेल तर या ठिकाणी मी θ असणार. अल्टरनेट अँगल थोडं मॅथ यूज करा. θ इथं असं इथं θ आहे का इथं मी θ झालं. आता हे याच्यामध्ये 90 डिग्री आहे हे आपल्याला माहिती आहे 90 डिग्री आहे. तर इथं जर θ असेल तर इथं किती असणार 90 मायनस θ कारण दोघांची ऍडिशन किती यायला पाहिजे 90. तर हे 90 मायनस θ प्लस θ 90 मायनस θ प्लस θ काय होईल θ कॅन्सल होईल तर राहिली किती 90 म्हणजे आपल्याला इथं अँगल भेटलं 90. आता दुसरं बघा. आता हे जे ब्लू लाईन्स आहेत त्या दोघांमध्ये अँगल किती आहे 90 कारण हे आपण रिझॉल्व करतोय. याला काय करतो रिझॉल्व करतो. आता रिझॉल्व केल्यावर हे परपेंडिक्युलर असणार हे हॉरिझॉन्टल लाईन हे व्हर्टिकल लाईन तर हे पण 90 आहे. त्यामधलं एक अँगल किती आहे 90 मायनस θ. तर इथं अँगल किती पाहिजे θ कारण काय जर आपण दोघांची ऍडिशन केली जसं इथं केलं 90 मायनस θ प्लस θ 90 मायनस θ प्लस θ तर θ कॅन्सल होऊन 90 राहील म्हणजे आपल्याला इथं अँगल किती भेटलं θ अँगल भेटलं. आणि हे आपलं कॅल्क्युलेशन झालं तर इथं डायरेक्ट θ कुठून आलं तर हे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पेपर मध्ये लिहायचं नाही आपल्याला हे माहिती म्हणजे कसं आलं नेमकं त्यासाठी सांगितलंय. पेपर मध्ये आपण डायरेक्ट लक्षात ठेवणार का इथं अँगल θ आहे. आता पुढे बघा. आता हे तर क्लिअर झाले आपलं. आता यावर
थिटा, आणि आपल्याला माहिती आहे ज्याच्याकडे थिटा असणार त्या ठिकाणी कॉस घेत असतो आपण. तर हे नॉर्मल रिएक्शन आहे, तर इथं n cos थिटा होईल आणि या ठिकाणी दुसरं कोणता घेतो मग n sin थिटा. आणि अशा प्रकारे आपण काय करणार याचं, आता आपल्याला फोर्सेस भेटली, फोर्सेसला रिझॉल्व पण केलं. आता आपण बॅलन्सिंग फोर्सेस बघू. म्हणजे अपवर्ड इज इक्वल टू डाऊनवर्ड, लेफ्ट साइड इज इक्वल टू राइट साइड, हे आपल्याला माहित आहे. तर यावरून आपल्याला काय भेटणार, तर यावरून आपल्याला पहिलं भेटणार का mg ला कोण बॅलन्स करतं, mg ला बॅलन्स करण्याचं काम करणार n cos थिटा. ज्यावेळेस हॉरिझॉन्टल कर्व रोड होतं त्यावेळेस mg ला बॅलन्स करण्याचं काम n केलं होतं. कारण n आणि mg हे कसे होते, हे दोन्ही mg असं खाली चाललं होतं आणि n हे स्ट्रेट मध्ये होतं, त्यामुळे आपण डायरेक्ट घेतलं होतं. आता यामध्ये लक्षात घ्या, n इकडे आहे कारण रोड आपला असा आहे, n इकडे आहे, तर त्याचं एक कॉम्पोनंट, n चा एक कॉम्पोनंट बॅलन्स करणार mg ला. कोणता कॉम्पोनंट, n cos थिटा. तर आपण या ठिकाणी आता लिहू शकतो काय लिहिणार, बॅलन्स केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी n cos थिटा बॅलन्स द वेट, म्हणजे आपल्याला एक इक्वेशन भेटलं n cos थिटा इज इक्वल टू n. दुसरं बघा, हे n sin थिटा पुढे चाललं टुवर्ड द सेंटर. जे फोर्स सेंटर कडे जातं त्याला काय म्हणतात, सेंट्रीपिटल फोर्स. म्हणजे आपण या ठिकाणी असं लिहू शकतो n sin थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. काय म्हणू शकतो, n sin थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. किंवा अजून दुसरं काय म्हणू शकतो, n sin थिटा कुठे चाललाय, सेंटर कडे चालला, सेंटर पासून लांब नेणारा फोर्स कोणता, सेंट्रीफ्युगल फोर्स. तर आपण असं भी म्हणू शकतो n sin थिटा बॅलन्सेस द सेंट्रीफ्युगल फोर्स. दोघांपैकी काही भी म्हणा, एक तर म्हणा n sin थिटा प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स, नाहीतर काय म्हणू शकतो n sin थिटा बॅलन्सेस द सेंट्रीफ्युगल फोर्स. तर त्यामुळे काय होईल, n sin थिटा इज इक्वल टू, जर तुम्ही म्हटले का प्रोव्हाइड करतं नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स, तर सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय, mv² अपॉन r. जर तुम्ही म्हटले का हे बॅलन्स करतं सेंट्रीफ्युगल फोर्सला, तर सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला काय, mv² अपॉन r. दोघांपैकी कोणता बी घ्या. आता हे दोन इक्वेशन झाले. आता करायचे काय, आता आपल्याला यापासून काय करायचंय का कोणतं तरी म्हणजे व्हेलॉसिटीचं फॉर्म्युला काढायचं. तर आपण काय करू आता अगोदर का n cos थिटा आहे, n sin थिटा आहे, तर आपण इक्वेशन 2 ला 1 ने डिवाइड करू. म्हणजे काय करणार, डिवाइडिंग इक्वेशन 2 बाय 1 काय भेटेल आपल्याला, वी गेट. आता या ठिकाणी n sin थिटा लिहिलं. आता आपल्याला माहिती आहे राईटच्या खाली राईट लिहिणार, लेफ्टच्या खाली लेफ्ट लिहिणार. तर पहिल्यांदा लेफ्टचं लिहितो n sin थिटा अपॉन n cos थिटा इज इक्वल टू mv² अपॉन r आणि इथं येणार mg. आता बघा n कॅन्सल होणार, m कॅन्सल होणार. आता काय राहिलं, आता आपल्याकडे राहिलं साइन अपॉन कॉस म्हणजे काय, टॅन. टॅन थिटा इज इक्वल टू v² आणि हे r याच्या शेजारी जाणार म्हणजे काय होईल, v² अपॉन rg. आता यावरून बघा काय भेटतंय आपल्याला. आता यावरून जर तुम्ही म्हटले का आम्हाला थिटाची व्हॅल्यू काढायची म्हणजे अँगल ऑफ बँकिंग काढायचं, तर अँगल ऑफ बँकिंग काढण्यासाठी तुम्ही फक्त असं लिहिणार टॅन इनवर्स, इकडला टॅन तिकडे गेल्यावर टॅन इनवर्स होईल आणि इथं लिहिणार v² अपॉन r. हे आपलं इम्पॉर्टंट इक्वेशन आपल्याला लागणार आहे. काय म्हणणार, हे झालं आपलं अँगल ऑफ बँकिंग. काय झालं, अँगल ऑफ बँकिंग. नंतर पुढे काय आहे, आता व्हेलॉसिटी पाहिजे आपल्याला. तर v काय होईल, याच इक्वेशन वरून आपण v पण घेऊ शकतो. कसं घेऊ शकतो, याला इक्वेशन नंबर 3 म्हणू आपण आणि आपण असं इथं लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 3 काय भेटल, v गेट. आता आपण काय करू, v² ला इथेच ठेवू आणि rg याच्याकडे मल्टिप्लाय करू. तर काय होईल, v² इज इक्वल टू v² ला जागेवर ठेवलं rg tan थीटा. rg tan थीटा आपल्याला आता v ची व्हॅल्यू, तर हे झालं rg tan थीटा
आणि काय असणार हे स्क्वेअर रूट मध्ये. म्हणजे आपल्याला एक इक्वेशन भेटलं, काय भेटलं, v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg tan थिटा. आणि rg tan थिटा काय झालं, हे जे स्पीड आहे ते स्पीड जे आहे v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg tan थिटा. आता आपल्याला दोन इक्वेशन भेटले, एक भेटला अँगल ऑफ बँकिंग आणि एक भेटला व्हेलॉसिटी. पण जी ही व्हेलॉसिटी आहे हे काय आहे, आपण काय कन्सिडर केलं, फ्रिक्शन नाही असं कन्सिडर केलं. म्हणजे आपण काय समजतोय का आपण विदाउट फ्रिक्शन फक्त बँक रोडवर आपण किती स्पीडनी चालू शकतो, आपण व्हेइकल किती स्पीडनी चालू शकतो. तर यामध्ये आपल्याला समजलं का जर बँक रोड असेल तर त्याचा फॉर्म्युला तुम्हाला v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg tan. आता थिटाला फिक्स असणार, त्यांनी कॅल्क्युलेट करून केलेला असणार. r रेडियस फिक्स असणार, g फिक्स असणार. तर या ठिकाणी तुम्हाला जे स्पीड आहे त्यामध्ये तुम्हाला रेंज भेटणार नाही. म्हणजे मॅक्सिमम इतक्या स्पीडने चालवा किंवा मिनिमम इतक्या स्पीडने चालवा हे तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही. म्हणजेच काय, या ठिकाणी तुम्हाला जर टर्न घ्यायचा असेल विदाउट फ्रिक्शन, आपण काय कन्सिडर केलेलं आहे याच्यामध्ये विदाउट फ्रिक्शन, हे बँक रोडचं डेरिव्हेशन केलंय आपण विदाउट फ्रिक्शन म्हणून. तर काय होणार का विदाउट फ्रिक्शन जर असं म्हणजे फ्रिक्शन झिरो आहे असं कन्सिडर केलं तर त्या केसमध्ये तुम्हाला व्हेलॉसिटी कंपल्सरी अंडर रूट ऑफ rg tan थिटा इतक्या स्पीडने जावं लागेल. याच्यापेक्षा स्पीड कमी झालं तर काय होईल किंवा याच्यापेक्षा स्पीड जास्त झालं तर काय होईल ते लक्षात ठेवा. तर आपल्याला माहित आहे जर हे तुम्हाला ह्या कॉन्स्टंट स्पीडने चालवावं लागेल तरच तुमची गाडी कशी जागेवर राहणार, अदरवाईज काय होईल बघा, हे कर्व रोड आहे. आपण आता त्याला पार्टिकल म्हणून समजू, म्हणजे हे तुमचं व्हेइकल आहे. जर हे व्हेइकल अंडर रूट ऑफ rg tan थिटाने चाललंय काहीच प्रॉब्लेम नाही. पण जसंच अंडर रूट ऑफ rg tan थिटा पेक्षा व्हेलॉसिटी कमी झाली तर काय होईल, हे जे व्हेइकल आहे पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, इट विल टेंड टुवर्ड द सेंटर. म्हणजे इकडं खाली जाण्याचा प्रयत्न करणार, इनवर्ड इकडे जाण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे त्याची टेंडन्सी काय असणार, खाली, म्हणजे खाली स्लिप होईल. जर यापेक्षा स्पीड जास्त वाढवलं तर काय होईल, हे पार्टिकल इकडे जाण्याचा प्रयत्न करणार. तुम्ही म्हणणार हे कशावरून, तर आपल्याला माहित आहे सेंट्रीफ्युगल फोर्स माहिती आहे सगळ्यांना. काय फॉर्म्युला, mv² अपॉन r. आता लक्षात घ्या v ची व्हॅल्यू कमी झाली, सेंट्रीफ्युगल फोर्स लक्षात घ्या, v ची व्हॅल्यू कमी झाली तर सेंट्रीफ्युगल फोर्स ची व्हॅल्यू कमी होईल. आणि सेंट्रीफ्युगल फोर्स ची व्हॅल्यू कमी झाली तर काय होईल, सेंट्रीफ्युगल फोर्स काय करतो, इकडे ओढण्याचा प्रयत्न करतो आणि सेंट्रीपिटल इकडे ओढतोय. इतक्या स्पीडला दोन्ही बॅलन्स आहे, पण स्पीड कमी झालं सेंट्रीफ्युगल फोर्स कमी होईल आणि सेंट्रीफ्युगल फोर्स कमी झाला म्हणजे तिकडे ओढणारा कमी झाला, म्हणजे इकडे त्याची टेंडन्सी असणार. कारण आता हे अनबॅलन्स झाले आणि अनबॅलन्स झाल्यावर जी बॉडी आहे किंवा व्हेइकल आहे ते खाली जाण्याचा प्रयत्न करणार, कारण सेंट्रीपिटल जास्त आहे ऍज कम्पेअर टू सेंट्रीफ्युगल. आता दुसरी केस मध्ये बघू काय आहे. दुसऱ्या केस मध्ये इफ v greater than अंडर रूट ऑफ rg tan थिटा, जर rg tan थिटा पेक्षा v ची व्हॅल्यू जास्त असेल काय होईल, तर v ची व्हॅल्यू जास्त म्हणजे सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त आणि सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त म्हणजे काय झालं, इकडे ओढणारा फोर्स जास्त आणि इकडे ओढणारा फोर्स जास्त म्हणजे काय झालं, म्हणजे सेंट्रीपिटल पेक्षा सेंट्रीफ्युगल जास्त, म्हणून बॉडी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, आउटवर्ड जाण्याचा प्रयत्न करणार. क्लिअर झाले. म्हणजे काय केलं, परत एकदा ऐका, जर v लेस दॅन अंडर रूट ऑफ rg tan थिटा असेल, v लेस दॅन rg tan थिटा असेल तर बॉडी काय करणार, बॉडी या ठिकाणी किंवा व्हेइकल पुढे जाण्याचा प्रयत्न करणार, इकडं म्हणजे काय, इनवर्ड, त्याची ते खाली जाण्याचा प्रयत्न करणार. टेंडन्सी असणार, का असणार सांगितलं अगोदर, सेंट्रीफ्युगल कमी झालं सेंट्रीपिटल जास्त आहे त्यामुळे ते खाली जाण्याचा प्रयत्न करणार. आता दुसऱ्या केस मध्ये जर v ग्रेटर दॅन अंडर रूट ऑफ rg tan थिटा, जर व्हेलॉसिटी जास्त असेल
काय होईल? सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त. सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त म्हणजे काय होईल? व्हेइकल तिकडं जाणार म्हणजे कुठं जाणार? आउटवर्ड जाण्याचा प्रयत्न करणार आणि त्याची टेंडन्सी असते. आता हे फार महत्वाचं कन्सेप्ट आहे आणि याच्या बेसवरच आपल्याला आता पुढचे 2 डेरिव्हेशन डिराईव्ह करायचे का ज्या वेळेस v कमी असताना किंवा v जास्त असताना. आता झालं काय आपलं आतापर्यंत ते एकदा शॉर्ट मध्ये रिवाइज करू. तर यामध्ये आपण एक इक्वेशन काढलं आणि हे इक्वेशन विथ द हेल्प ऑफ काय म्हटलं आपण बॅलन्सिंग फोर्सेस त्यावरून काढलंय आपण इक्वेशन. तर v √r g tan θ. जर इतकं स्पीड असेल तर बॉडी म्हणजे व्हेइकल एकदम सेफली मूव्ह होणार. याला काय म्हणणार? सेफ स्पीड. काय म्हणणार याला? सेफ स्पीड. हे झालं आपलं सेफ स्पीड. म्हणजे इतकं स्पीड असेल काहीच अडचण नाहीये टर्न घेत असताना. पण जर v पेक्षा लहान झालं तर ते खाली जाण्याचा प्रयत्न करणार व्हेइकल आणि जर v ग्रेटर झालं √r g tan पेक्षा तर ते वरती जाण्याचा प्रयत्न करणार. म्हणजे यामध्ये रेंज नाही. जसं फ्रिक्शन मध्ये आपण रेंज बघितली होती. कोणती रेंज होती? जर आपल्याला आठवत असेल तर आपण आता बघू आपण आतापर्यंत आपण काय बघितलंय का आपण पहिलं जे कन्सिडर केलं होतं हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये. तर ह्या केस मध्ये आपण थीटा तर 0 घेतलं होतं. म्हणजे थीटा किती घेतलं होतं? थीटा 0 घेतलं होतं. म्हणजे बँक रोड नव्हतं ते आणि त्या केस मध्ये फ्रिक्शन वर डिपेंड होतं व्हेलॉसिटी. तर v √μrg हे आपण काढलं होतं आणि यावरून आपल्याला एक रेंज भेटली होती. म्हणजे फिक्स व्हॅल्यू नाही, आपल्याला रेंज अशी भेटली 0 किंवा 0 पेक्षा जास्त जर व्हेलॉसिटी असेल आणि कोणापेक्षा लहान μrg किंवा μrg पेक्षा लहान जर व्हेलॉसिटी असेल तर ह्या रेंज मध्ये तुम्ही किती बी या रेंज मधल्या स्पीडने कधी बी चालवा गाडी, तुम्हाला तुमची गाडी सेफ चालणार. म्हणजे ती इनवर्ड जाणार नाही, म्हणजे ती स्लिप होणार नाही किंवा स्किड होणार नाही कधी ह्या रेंज मधली काय असेल व्हॅल्यू असेल तर. म्हणजे √μrg ची व्हॅल्यू जर तुमची 50 असेल तर तुम्ही 0 पासून 50 पर्यंत किती पण स्पीडने चालवा तुमची गाडी स्किड होणार नाही, सेफली काय होणार? टर्न घेणार. पण हे झालं कधी? हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये. यामध्ये आपल्याला रेंज भेटली. आणि जर आपण बँक रोड मध्ये बघितलं यामध्ये काय भेटलं आपल्याला? थीटाची व्हॅल्यू काहीतरी असणार. पण याच्यामध्ये कशाला 0 घेतलंय? फ्रिक्शनला F0 घेतलं म्हणजे म्यू त्यामध्ये 0 घेतलेला आहे. फ्रिक्शनल फोर्स कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 0 घेतले. तर ह्या केस मध्ये तसं तर 0 नसतंच, पण आपण घेतलं समजलं तर या केस मध्ये आपल्याला एक फॉर्म्युला भेटला v √r g tan θ. आता याच्यामध्ये v √r g tan θ आहे. यामध्ये आपल्याला रेंज इथं जशी रेंज होती इथं रेंज नाही. इथं तुम्ही स्पीड यापेक्षा कमी स्पीड केलं तर ते खाली जाणार व्हेइकल, स्पीड वाढवलं तर वरती जाणार. तर आपल्याला याची रेंज यापासून भेटत नाही, म्हणजे कॉन्स्टंट स्पीड आहे. म्हणजे आपण विचार केला का ज्या वेळेस हॉरिझॉन्टल कर्व रोड म्हणून आणि त्यामध्ये फ्रिक्शन आपण फक्त घेऊन फ्रिक्शनला कन्सिडर केलं तर आपल्याला रेंज भेटली, म्हणजे ते त्याचा फायदा आहे. इकडं बँक रोड घेतलं तर यामध्ये आपल्याला रेंज भेटत नाही, एक फिक्स स्पीड आहे आणि त्या स्पीडने चालवावं लागेल. आज सध्या शक्य नाहीये का फिक्स स्पीडने, समजा 50 सांगितलेलं आहे तर 50च्या स्पीडने चालणार. जर थोडं बी स्पीड कमी झालं, थोडं स्पीड वाढलं तर काय होईल? म्हणजे त्यावेळेस ते एक तर खाली जाईल किंवा तिकडे बाहेर जाईल, म्हणजे स्किड होण्याचे चान्सेस आहेत. मग काय करणार अशा केस मध्ये? आपण पर्सनली म्हणजे फक्त आता दुसरं काय आहे फ्रिक्शन वालं? हे झालं पहिला पॉइंट फ्रिक्शनचा. दुसरं काय आहे? फ्रिक्शनचं कशावर डिपेंड आहे? म्यू वर डिपेंड आहे. आणि म्यू ची व्हॅल्यू चेंज होती. जर रेनी सीझन असेल तर म्यू ची व्हॅल्यू कमी. म्यू ची व्हॅल्यू कमी म्हणजे फ्रिक्शन कमी, आणि जर फ्रिक्शन कमी झालं तर ह्या केस मध्ये त्याची जे लिमिट होतं याची व्हॅल्यू कमी, म्हणजे हे
असं कॅल्क्युलेशन करून याची 50 आली. आता मे बी म्यू ची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे याची जी रेंज आहे ती कमी होते. जर ह्या स्पीडने तुम्ही चालवलं तर तुम्ही स्पीड होऊ शकता. का? म्यू ची व्हॅल्यू कमी झाली. रेनी सीझन मध्ये बघा, पाणी पडलेलं आहे रोडवर, तुम्हाला तितकं फ्रिक्शन भेटणार नाही. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कमी झालं म्हणजे ते काय होईल, जरी त्याची रेंज होती 50 पण प्रत्येक सीझन मध्ये किंवा प्रत्येक वेळेस याची व्हॅल्यू 50च असेल असं काही नाही. हे 50 अंदाजे घेतले स्पीड, असं काही 50 नाहीये, त्याचं कॅल्क्युलेशन आपण घेतलंय. तर ह्या 50 पेक्षा कधी जास्त बी होऊ शकतं, कधी कमी बी होऊ शकतं. त्यामुळे हे रिलायबल नाही. म्हणजे हे डिपेंड आहे फ्रिक्शनवर, आणि फ्रिक्शन आपल्याला माहित नाही, कधी काही बी होऊ शकतं. एखाद्या वेळेस ऑइल असं पडलेलं रोडवर, त्यावेळेस बी म्यू ची व्हॅल्यू कमी होऊ शकते. तर हे काय आहे, डिपेंड आहे, म्हणजे रिलायबल फोर्स नाही. म्हणजे याची व्हॅल्यू कधी पण चेंज होऊ शकते. म्हणजे आपण याच्यावर फिक्स असं समजू शकत नाही का याच्यामध्ये हे 0 पासून 50 पर्यंत चालणार. ते मे बी 40 बी होऊ शकते, 30 बी होऊ शकते, डिपेंड आहे. त्यामुळे हे एक रिस्कीच आहे. मग हे काय आहे, याच्यामध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं, यामध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं, फ्रिक्शन. आता या केसमध्ये याचं डिसएडव्हान्टेजेस याचा आहे का, याला फिक्स रेंज आहे, त्याच्यापेक्षा रेंज नाहीये शॉर्ट मध्ये. म्हणजे काय का जास्त मॅक्सिमम कितीने चालू शकतो, मिनिमम कितीने चालू शकतो, असे काही रेंज नाहीये. याला डायरेक्ट इतक्या स्पीडने चालवा तुम्ही, त्यापेक्षा थोडं कमी झालं तुम्ही खाली येणार, वरती गेलं तर वरती जाणार. वरती जाणार म्हणजे काय, आउटवर्ड, आणि खाली म्हणजे काय, इनवर्ड. आता व्ही झालं अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा. आता पुढचं याच्या ऍडव्हान्टेज काय, ऍडव्हान्टेज असा का हे जसं रिलायबल फोर्स नाहीये तसं हे रिलायबल आहे. कसं रिलायबल, कारण या ठिकाणी सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करणार, इथं फ्रिक्शनल फोर्स सेंट्रीपिटल फोर्स काम करणार. सेंट्रीपिटल फोर्सचं काम कोण करणार, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे त्याची व्हॅल्यू असते म्यू एन, मॅक्सिमम लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू एन. तर ही व्हॅल्यू त्याची आहे म्यू एन, आणि म्यू हे रिलायबल नसल्यामुळे एफ पण रिलायबल नाही. म्हणजे आपण याच्यावर फिक्स इतकीच व्हॅल्यू आहे असं काही सांगू शकत नाही. पण या ठिकाणी जे आता आपण बघितलं, हे असं कर्व पाहत होतं, आणि इकडे सेंट्रीपिटल फोर्स प्रोव्हाइड करण्याचं काम करणार एन साइन थीटा. कोण करणार, एन साइन थीटा. आता या ठिकाणी थीटा तर फिक्स असणारच, म्हणजे त्याची व्हॅल्यू रोडची एकदा बनवलं रोड तर त्यानंतर ते चेंज होणार नाही. तर त्यामुळे थीटाची व्हॅल्यू तर फिक्स आहे. एन हे नॉर्मल रिएक्शन आहे, आणि हे डिपेंड आहे एम जी वर. तर मास, आणि जसं आपण बघितलं होतं का एन हे कोणावर डिपेंड आहे, मास वर डिपेंड आहे. आणि मास, आता ते व्हेइकल आहे त्याचं मास तर चेंज होणार नाही. जो व्हेइकल कर्व टर्न घेतो त्याचं फिक्स आहे मास, तर ते मास फिक्स असल्यामुळे एन ची व्हॅल्यू बी फिक्स असणार, आणि त्यामुळे एन साइन थीटाची व्हॅल्यू फिक्स असणार. तर हे रिलायबल फोर्स आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये आपल्याला फिक्स करून देणार का हे इतकं मास असलेली गाडीचं स्पीड इतकं पाहिजे, याच्यापेक्षा थोडं बी कमी जास्त झालं मास. आता याच्यामध्ये काय होईल, काय याचं स्पीड थोडं बी कमी जास्त झालं तर तुमची गाडी सेफली टर्न घेऊ शकत नाही. या केसमध्ये यामध्ये रेंज आहे, काही इतक्या रेंज मध्ये तुम्ही चालवली गाडी तर तुमची गाडी सेफली टर्न घेऊ शकते. पण यामध्ये काय आहे, कोणावर, फ्रिक्शनवर डिपेंड आहे. त्यामुळे रिलायबल नाही. या ठिकाणी फ्रिक्शनवर डिपेंड नाहीये, त्यामुळे हे रिलायबल आहे, पण यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू आहे. मला असं वाटतंय आता क्लिअर झालं असं नेमकं काय आहे, फ्रिक्शन मध्ये काय केलं आणि बँक रोड मध्ये काय केलं. म्हणजे याचे काही ऍडव्हान्टेजेस आहे, काही डिसएडव्हान्टेजेस. याचे ऍडव्हान्टेजेस, काही डिसएडव्हान्टेजेस. मग नंतर असं विचार केला का आपण आता दोघांचं कॉम्बिनेशन करून आपण रोड बनवू. म्हणजे ज्यावरून आपल्याला काय भेटल, त्याची रिलायबल पण भेटल, आणि त्यामध्ये काय होईल का, रेंज पण भेटल. हे रिलायबल नाही, रेंज आहे. इथं रेंज नाही पण रिलायबल आहे. तर आपल्याला दोन्ही भेटतील. मग काय केलं का, दोघांना कन्सिडर केलं. दोघांना म्हणजे काय, फ्रिक्शनला बी कन्सिडर केलं आणि बँक रोडला बी कन्सिडर केलं. आणि असं करून आपल्याला सेफ जे आहे, म्हणजे सेफ स्पीड आणि त्याच्यासाठी रेंज हे काढण्याचा प्रयत्न केला. तर आपण आता दोन डेरिव्हेशन बघू का, त्या अंडर रूट ऑफ आर जी टॅन थीटा पेक्षा स्पीड कमी केलं
तर ते इनवर्ड जाणार. तर इनवर्ड जाणार कधी? ज्यावेळेस फ्रिक्शन नाही येत त्यावेळेस. तर आपण त्याच्यामध्ये फ्रिक्शनला इन्व्हॉल्व करू आणि त्यावरून आपल्याला काय भेटल? रेंज भेटल. आता यापेक्षा जास्त असेल त्या केसमध्ये त्याच्यामध्ये आपण फ्रिक्शनला इन्व्हॉल्व करू आणि फ्रिक्शन इन्व्हॉल्व केल्यामुळं आपल्याला त्यापासून बी मॅक्झिमम रेंज भेटल आणि मिनिमम रेंज भेटल. ठीक आहे. तर आपण पहिली केस बघणार, व्हेन v इज लेस दॅन अंडर रूट ऑफ rg tan थीटा. आता या केस मध्ये काय होईल? जे वेट आहे व्हर्टिकली डाउनवर्ड, नंतर नॉर्मल रिएक्शन कशी असणार? परपेंडिक्युलर टू सरफेस. आणि त्यानंतर आपण काय करत असतो? का याला रिसॉल्व करतो दोन पार्ट मध्ये. या ठिकाणी थीटा कुठून आला आपण अगोदरच बघितलं. इथं n cos थीटा येईल आणि इथं n sin थीटा येईल. हे आपण पहिल्यांदाच बघितलं आहे. कसं आलं, काय आलं. आता आपल्याला याच्यामध्ये जर लेस असेल तर काय होईल आपल्याला माहित आहे. लेस असेल तर त्याची टेंडन्सी असणार इनवर्ड जाण्याची, म्हणजे खाली स्लिप होण्याची. म्हणजे याची टेंडन्सी असणार खाली स्लिप होणे. का? वेलोसिटी कमी झाली, वेलोसिटी कमी झाली, सेंट्रीफ्युगल फोर्स कमी झालं. सेंट्रीफ्युगल फोर्स कमी झालं म्हणजे काय? सेंट्रीपिटल जास्त असल्यामुळे ते खाली जाण्याचा प्रयत्न करतात. आता काय? त्याला खाली न जाऊन देणे हे काम कोण करणार? त्याला त्याची जे रिलेटिव्ह मोशन आहे त्याला अपोज करण्याचं काम करणार फ्रिक्शन. आणि आपण आताच बोललोय अगोदर का आता याच्यामध्ये आपण फ्रिक्शनला पण इन्व्हॉल्व करणार. तर मी आता याची टेंडन्सी आहे खाली जाण्याची, तर फ्रिक्शनल फोर्स कसं दाखवणार? स्मॉल f. आता मला हे सांगा, हे पण फ्रिक्शनल फोर्स कसा आहे? इन्क्लाइन आहे. याला बी रिझॉल्व करावं लागेल. याला रिझॉल्व कसं करणार? मग याला रिझॉल्व करणार हे हॉरिझॉन्टल मध्ये आणि व्हर्टिकल मध्ये. बघा फ्रिक्शनल फोर्स वरती का चाललंय हे समजून घ्या. कारण हे बॉडीची म्हणजे व्हेइकलची टेंडन्सी आहे खाली जाण्याची, तर त्याला अपोज करण्याचं काम कोण करणार? रिलेटिव्ह मोशनला अपोज करण्याचं काम कोण करणार? फ्रिक्शनल फोर्स. आणि त्याची टेंडन्सी कशी आहे? वरती जाण्याची. आता ते वरती जाणार, त्याला रिझॉल्व. आता आपल्याला माहित आहे हे करस्पॉन्डिंग अँगल होती. या ठिकाणी थीटा आहे तर या ठिकाणी बी थीटा होईल, काही अडचण नाहीये. आता मला हे सांगा, थीटा जिकडा असणार त्याच्या शेजारचं काय असणार? थीटाच्या शेजारचं असतं कॉस. तर इथं फ्रिक्शनल फोर्स आहे स्मॉल f, मी लिहिणार कॉस थीटा. जे फोर्स इथं असतात ते पहिले लिहितो, नंतर कॉस थीटा. आणि इथं काय लिहिणार? स्मॉल f, इथं लिहिणार साइन थीटा. हे क्लिअर झालं? जर ही डायग्राम क्लिअर झाली तर मग आता पुढचं डेरिव्हेशन एकदम सोपं आहे. तर आपल्याला काय करायचं? आता आपल्याला इक्वेट करायचं. कोणाला इक्वेट करायचं? अपवर्ड इज इक्वल टू डाउनवर्ड, लेफ्ट इज इक्वल टू राईट. म्हणजे हे काय आहे? जे फोर्सेस आहे ते इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे त्याची कंडिशन आपण करणार. तर आता आपण पहिल्यांदा काउंट करू वरती जाणारे कोणते कोणते आहेत फोर्सेस? अपवर्ड फोर्सेस आणि डाउनवर्ड फोर्सेस. तर अपवर्ड कोणते आहेत अगोदर बघा, n cos थीटा. पहिला बघून घ्या, n cos थीटा अपवर्ड चाललंय. अजून कोणतं आहे अपवर्ड? प्लस स्मॉल f sin थीटा. नंतर पुढं हे दोन्ही वरती चालले. खाली जाणारा फोर्स, खाली जाणारा फक्त एकच फोर्स आहे, त्याची व्हॅल्यू आहे m ची. हे आपलं पहिलं इक्वेशन समजून घ्या, एकदम सोपे आहे. वरती जाणारे दोघांची ऍडिशन केली ते कोणाचे इक्वल असणार? mg ला. नंतर लेफ्ट साइडला जाणारे आणि राईट साइडला जाणारे ते सांगा. आता काय होईल यामध्ये? या केस मध्ये काय होतंय? लेफ्ट साइडला आणि राईट साइडला जाणारे कोणते कोणते आहेत? तर आता आपल्याकडे आहे लेफ्ट साइडला जाणारा कोण आहे? n sin थीटा. लेफ्ट साइडला जाणारा n sin थीटा. अजून काय दुसरं? तर आपण याला n sin थीटा लिहिणार. हे कोणाला बॅलन्स करणार? लेफ्ट वाला कोणाला बॅलन्स करणार? राईट वाला. आता राईट साइडला जाणारा कोण कोण आहे? लक्षात घ्या, राईटला जाणारा आहे f cos थीटा. अजून कोण आहे? राईटला जाणारा सेंट्रीफ्युगल फोर्स, आणि ते काय असणार? काय असणार? mv स्क्वेअर अपॉन r. सिंपल आहे, आपल्याला माहित आहे सेंट्रीफ्युगल फोर्स अवे फ्रॉम द सेंटर, तर हे अवे चालणार आहे f cos थीटा आणि mv स्क्वेअर अपॉन r. हे कोण बॅलन्स करणार? n sin थीटा. इट प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रीपिटल फोर्स. आता हे झालं. आता आपण याला थोडं सिस्टमॅटिक लिहिण्याचा प्रयत्न करू.
तर f cos थिटा आहे, याला इकडल्या साईडला घेऊ तर f sin थिटा, दॅट इज n sin थिटा मायनस f cos थिटा इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r. आणि हे झालं आपलं सेकंड इक्वेशन, हे झालं आपलं फर्स्ट इक्वेशन. हे दोन इक्वेशन झाले. आता आपण काय करू, या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, v ची व्हॅल्यू काढायची आहे. तर इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करू. तर आपण इथे लिहू आता डिवाइडिंग इक्वेशन 2 by 1 we get काय भेटते बघा, n sin थिटा अपॉन n sin थिटा मायनस, पूर्ण लिहून घेऊ, मायनस f cos थिटा, लेफ्ट साइड अपॉन करना n cos थिटा प्लस f sin थिटा, हे लेफ्ट साइड अपॉन हे लेफ्ट साइड, हे लेफ्ट आता राइट साइड mv स्क्वेअर अपॉन r, हे झालं इकडलं आणि खाली आहे m कॅन्सल. आता बघा काय दिसतं, या ठिकाणी n sin थिटा, f cos थिटा, n cos थिटा, f sin थिटा. आता एक आपल्याला माहित आहे का मॅक्झिमम f ची व्हॅल्यू किती आहे, f आपण f च्या जागेवर इथं म्यू n मॅक्झिमम व्हॅल्यू टाकू शकतो f ची, मॅक्झिमम फ्रिक्शन. तर म्यू n टाकले तर इथं काय होईल, देयरफॉर n sin थिटा मायनस, या ठिकाणी काय लिहिणार f च्या जागेवर म्यू n cos थिटा, समजून घ्या f च्या जागेवर टाकतोय आपण व्हॅल्यू, अपॉन n cos थिटा प्लस f च्या जागेवर काय टाकणार म्यू n sin थिटा, आणि इकडे काय भेटलं आपल्याला v स्क्वेअर, आणि हे r जी दोन्ही बरोबर येतील ते झालं v स्क्वेअर अपॉन r. आता समजून घ्या या ठिकाणी f आहे, f च्या जागेवर आपण कोणाची व्हॅल्यू टाकली, f च्या जागेवर आपण म्यू n ची व्हॅल्यू टाकली. आता पुढे काय होईल, आता या पुढे आपल्याला काय करायचं, डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं, या ठिकाणी लेफ्ट साइडला आपण डिवाइड करणार n cos थिटा. डिवाइडिंग न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय n cos थिटा. आता कोणाला फक्त पुढे करतोय आपण लेफ्ट साइडला. तुम्ही म्हणणार राईट साइडला काय केलं तर काय काही होणार नाही, n cos थिटा वरती लिहा, n cos थिटा खाली लिहा, म्हणजे कॅन्सलच होणार, त्यामुळे काही लिहिण्याची गरज नाही. तर आपण डिवाइड करणार कोणाला, न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला, कोणत्या, लेफ्ट साइडच्या, कशाने, n cos थिटा. आता इकडे बघू अजून काय होईल पुढं. तर या ठिकाणी ज्या वेळेस डिवाइड करणार तर n sin थिटा मायनस म्यू n cos थिटा. आता आपल्याला तर माहित आहे न्यूमरेटरला डिवाइड करायचं, कशाने डिवाइड करायचं, n cos थिटा ने डिवाइड करायचं. तर मी असं लिहितो n cos थिटा. एक स्टेप आपण एक्स्ट्रा करतोय समजावं म्हणून, नाही तर डायरेक्ट पण आपण केलं असतं. आता इथं n cos थिटा प्लस म्यू n sin थिटा आणि अपॉन n cos थिटा. ही एक्स्ट्रा स्टेप आहे. जर आपल्याला समजलंय तर आपण डायरेक्ट पुढची स्टेप केली तरी चालेल. डायरेक्ट पुढची म्हणजे काय, हे जे डिनोमिनेटर आहे दोघांना सेपरेट द्या. म्हणजे काय होईल, इट गिव्स n sin थिटा अपॉन n cos थिटा मायनस म्यू n cos थिटा अपॉन n cos थिटा अपॉन n cos थिटा अपॉन n cos थिटा प्लस म्यू n sin थिटा अपॉन n sin थिटा. आता बघा यानंतर तुम्ही डायरेक्ट ही स्टेप केली तरी चालेल, काही अडचण नाही. समजावं म्हणून केलंय. तर या ठिकाणी n कॅन्सल होणार, n कॅन्सल होणार, n कॅन्सल झाला आणि n कॅन्सल झालं. राहिलं काय ते लिहू आपण. आता इथं साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन राहिलं,
टॅन थिटा. एक लक्षात घ्या, आपण राईट साइड अजून लिहिली नाही, तर राईट साइड काय आहे आपल्याकडे? राईट साइड आहे v²/rg. या ठिकाणी v²/r. आता काय झालंय? साइन आपण कॉस टॅन मायनस म्यू लिहिलं अपॉन साइन आपण कॉस टॅन झालं, म्यू जसं आहे तसं, आणि हे काय झालं? कॉस कॉस कॅन्सल झालं. आता हे वरचं संपलं, खालचं बघू. कॉस कॉस काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे इथं येईल काहीच नाही, म्हणजे 1 प्लस आता म्यू आहे आणि साइन साइन सॉरी या ठिकाणी आपलं एक साइनच्या ऐवजी काय लिहितोय आपण? सगळ्यांना कशाने डिवाइड केलेलं आहे? कॉस थिटानी. तर मग या ठिकाणी काय? साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन थिटा. आणि हे झालं आपलं v²/rg. आता मला हे सांगा, या केस मध्ये आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढायची? v² ची काढायची. तर आपण काय करू? rg ला इकडे मल्टिप्लाय करू. तर काय भेटल? v² rg. हे rg इकडे आणि हे ब्रॅकेट मध्ये जसं आहे तसं, म्हणजे काय? टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस टॅन थिटा. तर या ठिकाणी जर स्क्वेअर रूट घेतलं तर आपल्याला v ची व्हॅल्यू काय भेटेल? √rg इन ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस टॅन थिटा. ही व्हॅल्यू झाली कोणाची? व्हेलॉसिटीची. कधी? ज्या वेळेस या ठिकाणी v इज लेस दॅन √rg टॅन थिटा असेल त्यावेळेस. तर आपण v ची व्हॅल्यू काढली √rg टॅन थिटा मायनस म्यू 1 प्लस टॅन थिटा या बरोबर. आता या ठिकाणी आपण हे म्यू आहे आणि साइन आपण कॉस टॅन आहे, तर या ठिकाणी या बरोबर म्यू यायला पाहिजे. आपण या ठिकाणी म्यू लिहिलं नाही, तर आपण काय करणार? इथं लिहिणार 1 प्लस म्यू टॅन थिटा. बघा हे म्यू जसं आहे तसं आणि साइन आपण कॉस टॅन वाला. तर या ठिकाणी काय फक्त चेंज होईल? 1 प्लस म्यू टॅन थिटा आणि या ठिकाणी 1 प्लस म्यू टॅन थिटा. समजलंय? तर फॉर्म्युला काय झालं? v √rg टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. आता हे काय आहे? जर व्हेलॉसिटी √rg टॅन थिटा पेक्षा कमी असेल, पण किती कमी? तर सगळ्यात कमी किती व्हेलॉसिटी? 0. तर ज्या वेळेस आता आपण असं कन्सिडर करू, व्हेन v मिनिमम किती असणार? 0 असेल. कमी असणार म्हणजे किती? आपल्याला रेंज काढायची, तर कमीत कमी किती असणार? 0 असणार. तर ज्या वेळेस v ची व्हॅल्यू 0 असेल तर यामध्ये काय चेंज होईल ते बघू. तर आता इथं मी लिहितो 0 तर ह्या अंडर रूट मध्ये जसं आहे तसंच rg टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. आता इकडे 0 आहे, तर जर आपण स्क्वेअरिंग केलं दोन्ही साइडला तर याचं स्क्वेअर रूट निघून जाईल, इकडे 0च राहील. तर 0 rg टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. आता हे डिनॉमिनेटरला आहे, 0 कडे जाणार मल्टिप्लाय होईल आणि कोणत्याही टर्मनी जर याला हे यानी 0 नी मल्टिप्लाय केलं तर ती टर्म 0च होईल. तर आपण डायरेक्ट लिहू 0 rg टॅन थिटा मायनस म्यू. आता बघा rg काय आहे? rg पण मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड होईल. म्हणजे काय? 0 अपॉन rg म्हणजे 0च होईल. तर इथं आपल्याला भेटेल 0 टॅन थिटा मायनस म्यू. काय भेटलं आपल्याला? फार महत्त्वाचं रिलेशन. मायनस म्यू ला इकडे घेऊन येतो, प्लस होईल. तर म्यू टॅन थिटा म्हणजे च्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो? म्यू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा. म्हणजे काय? बघा या ठिकाणी आपल्याला कंडिशन भेटली का जर म्यू ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा असेल, म्हणजेच काय? इतकी जर असेल तर आपल्याला 0 व्हेलॉसिटीनी पण आपण म्हणजे गाडी जर थांबलेली आहे तरी पण ती खाली स्लिप होणार नाही, म्हणजे स्किड होणार नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे एक रेंज आली आणि त्या रेंज साठी कंडिशन काय पाहिजे? का म्यू ची व्हॅल्यू म्हणजे हे फ्रिक्शन जे आहे, कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा. क्लिअर झालं इथपर्यंत?
म्हणजे मिनिमम व्हॅल्यू. तर आता बुक मध्ये हे आपल्याला एक्सप्लेन करून नाही दिलेलं आहे. बुक मध्ये आपल्याला डायरेक्ट काय सांगितलेलं आहे का जर तुम्हाला व्ही मिनिमम पाहिजे असेल तर म्यू ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा पाहिजे. पण कशी पाहिजे तर आपण इथं व्हॅल्यू टाकून आपण दाखवलंय. तुम्ही डायरेक्ट लिहिलं पेपर मध्ये तरी चालेल, पण का कशी आली तर त्यासाठी आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता हे क्लिअर झालं. म्हणजे याच्यामध्ये काय झालं का जर तुम्हाला झिरो स्पीड म्हणजे काय, जर गाडी रेस्ट मध्ये आहे तरी बी ती खाली स्लिप व्हायला नकोय, तर यासाठी तुम्हाला काय पाहिजे, फ्रिक्शन जास्त पाहिजे आणि अँगल मिनिमम पाहिजे. म्हणजे मिनिमम अँगल ऑफ बँकिंग साठी काय लागणार, तर या ठिकाणी म्यू ची व्हॅल्यू जास्त पाहिजे. म्हणजे फ्रिक्शन जर जास्त असेल तर झिरो स्पीडला पण म्हणजे काय, जर स्टेशनरी गाडी आहे तरी बी ती खाली काय होणार नाही, स्लिप होणार नाही. तर हे आपल्याला भेटलं का मिनिमम व्हॅल्यू किती, तर मिनिमम 0, पण त्यासाठी कंडिशन म्यू इज शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टॅन थिटा. तर आपण आता नेक्स्ट बघू, जर व्ही ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा असेल तर त्याचं डेरिव्हेशन कसं चेंज होतं ते आपण बघू. तर आपण आता सेकंड केस बघू. काय, व्हेन व्ही इज ग्रेटर दॅन अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आणि यासाठी आपल्याला आता बघा यामध्ये सेम प्रोसिजर असणार. व्हेरिकल आहे, बँक रोड आहे, याचा अँगल थिटा आहे, यावर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होणार. सर्वप्रथम एम जी वर्टिकली डाउनवर्ड, एन नॉर्मल रिएक्शन. आता याला रिझॉल्व केल्यानंतर आपण बघितलं या ठिकाणी थिटा येणार, त्यामुळे इथे येईल एन कॉस थिटा आणि या ठिकाणी येईल एन साइन थिटा. आता मला सांगा व्ही ग्रेटर दॅन अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा आहे, तर या केस मध्ये टेंडन्सी कशी असणार व्हेरिकलची, अवे कट टुवर्ड्स म्हणजे इनवर्ड असणार, आउटवर्ड असणार, सेंटर कडे असणार का सेंटर पासून लांब जाण्याचा प्रयत्न करणार. तर या केस मध्ये व्ही ग्रेटर आहे म्हणजे सेंट्रीफ्युगल या व्ही स्क्वेअर आपण सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त असणार. सेंट्रीफ्युगल फोर्स जास्त आहे म्हणजे ते कुठे घेऊन जाणार, अवे आउटवर्ड घेऊन जाणार. म्हणजे व्हेरिकलची टेंडन्सी असणार इकडे जाण्याची, आउटवर्ड. मग फ्रिक्शनल फोर्स कुठे ऍक्ट होईल, कारण यामध्ये आपण फ्रिक्शन कन्सिडर करतोय ना, तर फ्रिक्शनल फोर्स काय करणार, त्याला आउटवर्ड जाऊ नाही देणार. म्हणजेच काय करणार, तो खाली लागणार. याची टेंडन्सी आहे वरती जाण्याची, फ्रिक्शनल फोर्स काय करणार, याला खाली घेऊन जाणार. म्हणजे काय करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी. तर हे झालं आपलं फ्रिक्शनल फोर्स. तर बघा हे पण इन्क्लाइन असल्यामुळं या ठिकाणी आणि या ठिकाणी त्याचं काय होणार, रिझॉल्व करणार. या ठिकाणी थिटा आहे तर इथं पण काय असणार, थिटा असणार. तर जिथं थिटा आहे तिथं काय असतं, कॉस असतं. तर मग मी इथं लिहितो एफ कॉस थिटा आणि हे डाउनवर्ड एन कॉस, बरोबर, एफ कॉस थिटा आणि एफ साइन थिटा. हे आपलं डायग्राम झालं. जर हे व्यवस्थित कळलं तर त्यानंतर त्याचं डेरिव्हेशन एकदम सोपं आहे. आता हे आपलं झालं. फ्रिक्शनल फोर्स इकडे का घेतलं, म्हणजे का घेतलं तर आपल्याला माहितीये का व्हेरिकलची टेंडन्सी आहे अवे फ्रॉम सेंटर, तर त्याला आपल्याला इकडे धरून ठेवायचं. त्यामुळे फ्रिक्शनल फोर्स अपोजिट लागणार आणि अपोजिट म्हणजे ते खाली लागणार. मागच्या याच्यामध्ये काय होतं, त्याची टेंडन्सी होती टुवर्ड्स द सेंटर, त्यामुळे आपण त्याला वरती घेऊन गेलो म्हणजे फ्रिक्शनल फोर्स इकडे लागलं. लक्षात. आता काय सेम प्रोसिजर आपल्याला करायची. काय प्रोसिजर असणार, का आउटवर्ड फोर्स इज इक्वल टू इनवर्ड, अप इज इक्वल टू डाऊन. तर त्यानुसार आपण बॅलन्स करणार. तर या ठिकाणी मला सांगा कोण वरती जाणार, वरती म्हणजे व्हर्टिकली मध्ये कोण आहेत आणि व्हर्टिकली अपवर्ड कोण आहेत, व्हर्टिकली डाऊनवर्ड कोण आहे, कोण कोणाला बॅलन्स करताय. तर अपवर्ड मध्ये बघा इथं आहे एन कॉस थिटा, वरती जाणारा कोण आहे, एन कॉस थिटा. आणि खाली येणारे दोन्ही पण कोणते आहेत, तर वरती जाणारा म्हणजे इज इक्वल टू खाली जाणारे म्हणजे कोण कोण, एम जी आहे आणि कोणतं आहे, एफ साइन थिटा. आपल्याला कन्व्हिनियन्स साठी आपण काय करणार, एफ साइन थिटा इकडे घेऊन येणार म्हणजे एफ कॉस थिटा मायनस एफ साइन थिटा इज इक्वल टू एम जी. एम जी ला तिथेच ठेवलं आणि हे आपलं झालं इक्वेशन फर्स्ट. आता लेफ्ट इज इक्वल टू राईट वाले बघू. तर लेफ्ट साइड कडे कोण चाललंय, एन साइन थिटा. राईट कडे लेफ्ट साइड कडे अजून जाणार कोण आहे,
एफ कॉस थिटा आणि ते कोण बॅलन्स करणार सेंट्रीफ्युगल फोर्स हवेवादळ काय आहे ते mv²/r याला ऍडजस्ट करण्याची गरज नाहीये दोन्ही एका साईडला आले त्यामुळे डायरेक्ट लिहिलं तर हे झालं इक्वेशन सेम प्रोसिजर करणार मागे जशी प्रोसिजर होती सेम ती प्रोसिजर असणार काय करणार डिवाइडिंग इक्वेशन 2/1 तर इथं होईल आपल्याला डिवाइडिंग इक्वेशन 2/1 वी गेट काय होते बघा n sin थीटा प्लस f cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस f sin थीटा इज इक्वल टू हे आहे mv²/r आणि खाली काय आहे mg काय करणार आता तुम्हाला माहित असेल याच्या पुढची प्रोसेस कॅन्सल केलं नंतर दुसरं बट f ची मॅक्सिमम व्हॅल्यू काय आहे म्यू n आपण टाकू शकतो टाकल्यानंतर काय होईल n sin थीटा प्लस f च्या जागेवर म्यू n टाकतोय cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस f च्या जागेवर म्यू n sin थीटा आणि या ठिकाणी वरती काय राहिलंय तर v²/r काय करणार सेम प्रोसिजर डिवाइडिंग काय करणार डिवाइडिंग पुढं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बाय n cos थीटा सेम पुढं पण लेफ्ट साइड आता काय होईल आता मी सेपरेट डायरेक्ट लिहितो काय होईल इथं n sin थीटा अपॉन डायरेक्ट मी लिहितोय n cos थीटा मागच्या याच्यामध्ये आपण एक्सप्लेन केलं कसं आहे आता डायरेक्ट लिहू n cos थीटा अपॉन n cos थीटा म्यू n cos थीटा आपण n cos थीटा आता सगळ्यांना डिवाइड आहे n cos थीटा अपॉन n cos थीटा माइनस म्यू n sin थीटा अपॉन cos थीटा n cos थीटा आता बघू काय कॅन्सल होतोय n कॅन्सल n कॅन्सल cos कॅन्सल cos कॅन्सल n कॅन्सल n कॅन्सल काय राहिलं राईट साइडचं आपण लिहायचं विसरलोय काय आहे v²/r आता हे आपलं झालंय यानंतर काय होईल sin अपॉन cos म्हणजे tan थीटा प्लस म्यू आहे तर प्लस म्यू खाली काय येईल इकडे काहीच नाही म्हणजे 1 या ठिकाणी मायनस म्यू sin अपॉन cos म्हणजे tan थीटा कशाची व्हॅल्यू v²/r काय करायचं आपल्याला v ची व्हॅल्यू काढायची मग काय करू rg ला इकडे मल्टिप्लाय करू काय भेटेल आपल्याला v² rg इकडे आल्यावर rg आणि याला ब्रॅकेट मध्ये लिहू tan थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan थीटा आता काय झालं यानंतर आपल्याला v ची व्हॅल्यू काढायची तर v ची व्हॅल्यू काढायची असेल तर या ठिकाणी rg अंडर रूट ऑफ rg tan थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan थीटा आता हे समजून घ्या या ठिकाणी हे काय आहे मॅक्सिमम स्पीड आहे आणि v मॅक्स किती असणार मॅक्सिमम किती आपण म्हणू इन्फिनिटी तर आता हे तर आपल्याला मेन इक्वेशन भेटलंय मिनिमम किती म्हटलं होतं 0 स्पीड तर v मिनिमम 0 घेऊन आपण सॉल्व्ह केलं होतं आणि त्यावरून आपल्याला व्हॅल्यू भेटली काय भेटली होती म्यू ची व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू tan थीटा आता या ठिकाणी आपण मॅक्सिमम किती तर आपण म्हणू इन्फिनिटी स्पीड म्हणजे किती पण स्पीड असलं तरी पण ती गाडी आवे जाणार नाही म्हणजे स्पीड होणार नाही तर त्यासाठी आपण घेऊ v max इज इक्वल टू इन्फिनिटी समजते आपल्याला एनीथिंग अपॉन 0 म्हणजे इन्फिनिटी तर मग आता v च्या जागेवर मी म्हणजेच काय 1/0 लिहितो इन्फिनिटीच्या ऐवजी मी काय लिहितो 1/0 तुम्ही काही पण अपॉन 0 लिहू शकता तर 1/0 लिहिलं मी तर 1/0 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg ब्रॅकेट मध्ये tan थीटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू tan थीटा सेम प्रोसिजर स्क्वेअरिंग करणार स्क्वेअरिंग केल्यानंतर 1 चा स्क्वेअर 1च राहणार 0 चा स्क्वेअर 0च राहणार तर मग इथं लिहिणार 1/0 इज इक्वल टू rg इन ब्रॅकेट tan थीटा
प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. आता बघा हे इकडे मल्टिप्लाय होईल तर 1 ला मल्टिप्लाय केलं कशा पण म्हणजे कोणत्याही नंबरने 1 ला मल्टिप्लाय केलं तर 1 तेच नंबर राहतोय म्हणजे 1 मायनस म्यू टॅन थिटा जसं आहे तसंच राहणार. आणि 0 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर 0 राहतं तर डायरेक्ट मी याच्या जागेवर 0 लिहितो. आता बघा काय होईल या ठिकाणी आपल्याला काय भेटतंय तर इथं भेटतंय म्यू टॅन थिटा 1 मायनस म्यू टॅन थिटा इज इक्वल टू 0. तर म्यू टॅन थिटाला तिकडे घेऊन जातोय म्हणजे काय भेटलं 1 इज इक्वल टू म्यू टॅन थिटा. आता काय झालं या ठिकाणी तर आपण असं लिहू शकतो याला 1 अपॉन टॅन ला खाली घेतो इकडे 1 अपॉन टॅन इज इक्वल टू म्यू म्हणजेच काय झालं कॉट थिटा इज इक्वल टू म्यू. म्हणजेच या कंडिशन मध्ये आपण काय लिहू शकतो म्यू शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कॉट थिटा. आता काय झालंय म्यू ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती बट म्यू मॅक्स इज इक्वल टू 1. मॅक्सिमम व्हॅल्यू म्यू ची कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन 1 असणार तर 1 असली तर त्यामुळे मग मी इथं 1 टाकू शकतो 1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू कॉट थिटा आणि ग्रेटर दॅन इक्वल टू म्हणजेच काय झालं 45 डिग्री कोणाची व्हॅल्यू झाली थिटाची. म्हणजे जर कारण आपल्याला माहिती आहे कॉट 45 म्हणजे 1 तर मग काय लिहिणार मी कॉट 45 च्या जागेवर 1 च्या जागेवर 45 लिहिलं आणि थिटा म्हणजे यावरून आपल्याला समजलंय का जे अँगल ऑफ बँकिंग जर तुम्हाला किती पण स्पीडने जाणार असेल 200 400 800 किती पण स्पीडने जाणार तुम्ही तुमची गाडी स्किड होणार नाही कधी जर त्यासाठी अँगल ऑफ बँकिंग किती पाहिजे 45 म्हणजे काय तर हे जर 90 आहे तर याच्या मिडलला म्हणजे हे 45 आणि हे तर शक्य नाहीये. जर इथं 45 जर ठेवलं तर याला मिनिमम कंडिशन पण लागणार म्हणजे काय मिनिमम व्हेलॉसिटी याच्यामध्ये रोल प्ले करणार का कारण जर हे ठीक आहे तुम्ही 200 स्पीडने जाणार काही अडचण नाहीये पण स्पीड कधी कमी झालं तर तुमची गाडी खाली स्लिप होण्याचे चान्सेस आहेत म्हणजे स्किड होण्याचे चान्सेस आहेत आणि ते स्किड झाल्यामुळे मग याला तुम्हाला लोअर लिमिट पण द्यावं लागेल. तर हे पॉसिबल नाही आहे म्हणजे किती पण मॅक्सिमम स्पीडने आपण असं नाहीये का कोणत्याही स्पीडने चालू शकतो. जर चालू शकतो कधी तर हे 45 अँगल असेल तर आणि इतकं पॉसिबल नाहीये का असं इन्क्लाइन रोड बनवणं. ठीक आहे बनवू शकतो पण ते त्यामध्ये मग गाडीची लिमिटेशन येणार कोणत्या मिनिमम व्हेलॉसिटीचे लिमिटेशन येणार. जर गाडी मध्येच बंद पडली तर ती डायरेक्ट खाली पडणार. खाली म्हणजे काय स्पीड होऊन ती खाली जाणार तर त्याला तितक्या स्पीडने जावं लागेल. तर त्यामुळं हे आपण कंडिशन ठेवली का जर तुम्हाला मॅक्सिमम स्पीड पाहिजे असेल तर थिटाची व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 45 डिग्री म्हणजे या ठिकाणी याच्यामध्ये अँगल रोल प्ले करणार आणि मागे जे मिनिमम साठी होतं त्यामध्ये फ्रिक्शन रोल प्ले करत होतं. तर हे अशा कंडिशन आपण बघितल्या. हे मागच्या सिलेबस मध्ये मागच्या वर्षी जे सिलेबस होतं त्यामध्ये नव्हतं हे नवीन इन्व्हॉल्व केलेलं आहे लिमिटेशन जे लिमिट दिलेले मिनिमम आणि मॅक्सिममचं आणि हे तर हे आता नवीन हे केलेलं आहे. त्यामुळे हे चांगलं डिटेल मध्ये बघा आणि लक्षात ठेवा काही नाही समजलं तर ते विचारा. काय शिकलोय आपल्याला लक्षात घ्या फॉर्म्युले आपल्याला हे न्यूमेरिकल सॉल्व करण्यासाठी लागणार आहे तर कोणते कोणते आहे जर v ची व्हॅल्यू लेस असेल कोणापेक्षा अंडर रूट ऑफ म्यू आरजी टॅन थिटा तर फॉर्म्युला लेस साठी काय होतं आपल्याला माहितीये फक्त इथं मायनस होतं आणि इथं प्लस होतं. लक्षात घ्या लेस साठी काय होईल चेंज इथं मायनस इथं प्लस. ग्रेटर साठी काय होईल आरजी इथं प्लस आणि इथं मायनस. आता यामध्ये आता मी विचार केला का यामध्ये मला फ्रिक्शन इन्व्हॉल्व करायचं नाही आणि जर फ्रिक्शन इन्व्हॉल्व केलं नाही बघा लक्ष द्या जर फ्रिक्शन इन्व्हॉल्व केलं नाही तर v ची व्हॅल्यू किती होईल 0 आणि जर मी v ची व्हॅल्यू काय भेटणार फ्रिक्शन जर मी इन्व्हॉल्व केलं नाही तर आरजी आणि इथं टॅन थिटा राहील आणि मग प्लस 0 कारण म्यू ची व्हॅल्यू 0 झाली आणि खाली 1 मायनस म्यू 0 असल्यामुळे 0 ने कशाला मल्टिप्लाय केलं तर 0 होईल तर मग इथं काय होईल 1 मायनस 0. तर आता जर आपण त्याचा विचार केला तर आरजी आणि टॅन थिटा प्लस 0 म्हणजे टॅन थिटा आणि आपण 1 म्हणजे तेच म्हणजे v ची व्हॅल्यू अंडर रूट ऑफ आरजी टॅन थिटा तेच भेटले आपल्याला. लक्षात घ्या तेच म्हणजे काय जिथून आपण स्टार्ट केलं होतं काय हे फिक्स पाहिजे जर फ्रिक्शन नसेल तर इतकं स्पीड फिक्स पाहिजे. आता हे यावरून काढले जर मी मिनिमम साठी काय आहे चेंज मायनस आहे इथं प्लस आहे सेम केलं तर इथं मायनस येईल
इथं प्लस येईल, सेम आपल्याला तेच व्हॅल्यू भेटणार. तुम्ही करून बघा. तर तुम्हाला काय फ्रिक्शन नसेल तर v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा. आणि फ्रिक्शन जर असेल तर त्याच्यासाठी दोन कंडिशन. जर v लेस असेल तर अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस टॅन थिटा. आणि जर ग्रेटर असेल तर v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू टॅन थिटा. ठीक आहे. तर अशा प्रकारे लेक्चर मोठं झालंय पण फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. त्यासाठी चांगल्यापैकी व्हिडिओ बघा. जर काही अडचण असेल तर तुम्ही ते विचारू शकता, कमेंट मध्ये विचारू शकता किंवा मेसेज करून विचारू शकता. ओके, थँक्यू.